मुंबई तक ब्रॉट to you by बडेकर ग्रुप। चांगलंच वाटतंय, जसं मी तुम्हाला सगळ्यांना आधीपासून सांगत आलोय। पहिला तर मी सगळ्याच माझ्या बारामतीकरांचं जे कुटुंब आहे त्यांना सगळ्यांना म्हणजे त्यांचा सर्वांचा खूप खूप आभार मानतो। त्यांनी दादांवरती आधीपासून प्रेम केलं आणि आता पण या निकालमध्ये ते दिसून आले। ज्या पद्धतीने आकडे आलेले आहेत, अपेक्षित होतं एवढं 200च्या पुढे गेले, जवळपास 229 पर्यंत महायुतीचे आकडे गेलेले आहेत। महायुतीचं मला अजून माहिती नाही, कारण मी आतमध्ये होतो, तिथं फोन्स नाहीत, पण आपण तर 77,000च्या लीडवरती आता आहे। अच्छा, पण महायुतीचे आकडे जे तुम्हाला मी आता सांगतो 200च्या पुढे काय त्याच्यावरती जे चांगलीच आहे। आता त्याच्यात चुकीची काय प्रतिक्रिया असणार? सगळ्यांचं प्रेम आहे सगळ्यात आपल्या नेत्यांवरती। सगळ्यांनी तिन्हीच नेत्यांनी चांगलं कष्ट घेतलेत, कामं केलेत आणि आज सगळ्याच मतदार राजांनी तो निकाल तसा दिलाय। यामध्ये लाडकी बहिणी योजना यशस्वी होताना दिसते का? काय वाटतं तुम्हाला? नक्कीच दिसतंय। भरपूर जागेत महिला वर्गांनी चांगल्या म्हणजे जास्ती मताधिक्यांनी बाहेर येऊन मतदान केलंय। भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आलेला आहे, जवळपास 129 जागा आतापर्यंत मिळत आहेत आणि तुमच्या पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना 39 जागा आता दाखवत आहेत। काय वाटतं, हे मोठं यश म्हणता येईल या पद्धतीने? आता बघू, अजूनपर्यंत मला वाटतं सगळं मतदान पूर्ण नाही झालंय। जेव्हा ते पूर्ण होईल तेव्हा त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेन। पण मुख्यमंत्रीचं काय आता काय नक्की, जसं तुमचं एकूण एक अपेक्षा होती, तुम्ही बोलून सुद्धा दाखवलं होतं की दादा मुख्यमंत्री होतील, अजूनही तीच एक आहे की दादा? आता बघू, सगळेच महायुतीतले प्रमुख नेते तो निर्णय घेतील।